संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो, बडगुजर यांचं स्पष्टीकरण. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, संजय शिरसाट यांचं आव्हान. बाजार मूल्यापेक्षाही कमी किमतीत लिलाव करून हॉटेल विक्री केल्याचा शिरसाट यांच्यावर आरोप. मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही. विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा थेट इशारा. आम्ही आमच्या 2-5 एकरमध्ये खुश, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये, शिरसाट यांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा. भिवंडीतल्या बोरिवली गावात एटीएसची कारवाई, साकीन नाचनशी संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन, दोघे अटकेत तर 10 जण ताब्यात. पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का, फडणवीसांचं वक्तव्य. तर मंत्रिमंडळाशिवायही काही अडलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांची टीका. लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थखात्यातून घोटाळा झाला, राजीनामा द्या, संजय राऊत अजित पवारांविरोधात आक्रमक. अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार, जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरला नाही, व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांची टीका. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं, पाकिस्तानमधील मंगला आणि तारबेला धरणामधील पाणीसाठा 50%वर, पंजाब आणि सिंध प्रांतातील पिकांची पेरणी धोक्यात.